सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पिदाल गावात दरवर्षी भरणारी बैलांची तोरण मारण्याची स्पर्धा ही महाराष्ट्रातील एक आगळीवेगळी परंपरा आहे। या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे बैल शर्यतीच्या ट्रॅकवरून धावत येतो आणि त्याला शिंगाला बांधलेला विशेष टोपला जोडलेला दोरीनेवर बांधलेला तोरणाला स्पर्श करतो। इतर ठिकाणी पाहायला मिळणारा बैलगाडा किंवा इतर बैलांच्या शर्यतीपेक्षा ही स्पर्धा वेगळी असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं। स्पर्धेच्या दिवशी सकाळपासूनच गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होते। शेतकरी आपल्या बैलांना धुवून सजवून आणि रंगवून स्पर्धेसाठी तयार करतात। बैलांच्या पायात गोफ बांधले जातात आणि नजर लागू नये म्हणून काजळाच्या टिकल्या लावल्या जातात। आसपासच्या वाड्या वस्त्यांमधून तसेच शेजारच्या गावातूनही बैल स्पर्धेसाठी मैदानात आणले जातात। स्पर्धेसाठी वापरला जाणारा टोप हा एक खेळाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। व्हिडिओनुसार साधारण 7 ते 8 फूट आकाराचा हा विशेष टोप बिदलामध्ये तयार केला जातो। साहेबराव काशीनाथ बोराटे हे टोप तयार करण्याची प्रक्रिया सांगतात। त्यामध्ये दोऱ्या, आंबाड्याचा वाक आणि 6 किलोमीटर गज वापरला जातो। बैलांच्या शिंगावर टोप घट्ट बसवला जातो जेणेकरून बैल धावताना तो खाली पडू नये। स्पर्धेच्या ट्रॅकही वेगळ्या प्रकारचा आहे। बैलाला ठराविक ट्रॅकवरून धावताना आणले जाते। पुढे पायऱ्यांसारखी रचना केलेली असते आणि बैल त्या ठिकाणाहून उडी घेतो। त्यावेळी शिंगावर असलेल्या टोपाला जोडलेली दोरी वर बांधलेल्या तोरणाला लागणे आवश्यक आहे। स्पर्धेची सुरुवात 14 फुटी उंचीच्या तोरणापासून होते। जे बैल 14 फुटावरील तोरणाला स्पर्श करतात ते पुढील 16 फुटाच्या फेरीसाठी पात्र ठरतात। त्यानंतर अंतिम फेरीसाठी तोरणाची उंची 18 फूट केली जाते। व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार यावर्षी एकूण 76 बैलांनी सहभाग घेतला। त्यापैकी जवळपास 36 बैलांनी 14 फुटांची पहिली फेरी पार केली। पुढे सेमीफायनलमधून एकूण 9 बैल फायनलसाठी पात्र झाले। या स्पर्धेत बैलांच्या वेगाबरोबर त्याला योग्य वेळी तोरणापर्यंत नेण्याचे कौशल्य महत्त्वाचे असते। त्यासाठी काही व्यक्तींनी प्रेमाने जॉकी म्हटले जाते। सुभाष जगदाळे यांनी सांगितले की बैलाला तोरण लागत नाही, त्याला विशेष काढणी लावून योग्य वेळी हिसका दिला जातो, ज्यामुळे बैलांचे झेप आणि तोरणाचा संपर्क साधण्यास मदत होते। बिदलाची ही परंपरा केवळ स्पर्धेपुरती मर्यादित नाही। हलगी, घुमड, टफड, सनई आणि ताशाच्या आवाजामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून जाते। व्हिडिओमध्ये वाजंत्री पथकातील व्यक्तींची परंपरा जवळपास 50 वर्षांपासून पिढ्यानपिढ्या सुरू असल्याचं सांगितलं जातं। स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते। काही लोक मंदिराच्या टेरेसवरून स्पर्धा पाहण्यासाठी दिसतात। फायनलमध्ये यंदा 5 बैलांनी तोरण मारले, त्यामुळे एकूण 51,000 रुपयांचे बक्षीस 5 बैलांमध्ये विभागून देण्याचा आयोजकांनी निर्णय घेतला। त्यानंतर विजयी बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। एकूणच बिदलाची तोरण मारण्याची स्पर्धा ही शेतकरी बैल, गावाची संस्कृती आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या परंपरेला जोडणारा एक अनोखा सोहळा म्हणून या व्हिडिओमधून समोर येते। विशेषतः आजच्या काळात ट्रॅक्टर आणि आधुनिक शेती वाढत असताना बैलांविषयी असलेला शेतकऱ्यांचा जिव्हाळा आणि परंपरेचं महत्त्व या संपूर्ण कव्हरेजमधून प्रकर्षाने जाणवते।